रामकृष्ण सर. रामकृष्ण हरी, जय शिवराय. बोला दादा. सर, हा पाऊस कोणकोणत्या भागामध्ये व्याप्त होईल, व्याप्ती त्याची कुठे कुठे असेल त्याविषयी सविस्तर सांगा. कारणही तसंच आहे. ढगांची गर्दी, जवळच कर्नाटकमध्ये मान्सूनचा प्रवेश आणि वाऱ्यामध्ये दमटपणा, ह्युमिडिटीची लेवल आणि ढगांची गर्दी या सगळ्याचं कॉम्बिनेशन पाहता महाराष्ट्रातल्या चारही विभागामध्ये म्हणजे खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये ह्या चारही विभागामध्ये ह्या 5-6 दिवसामध्ये अनेक ठिकाणी कोणत्याही वेळेला रात्री बेरात्री अचानक दिवसांनाही वातावरण दिसलं तरी संध्याकाळी तो धप्पा देऊ शकतो अशी कंडिशन आहे आणि त्याची प्रचिती काल भोकरदन जाफराबादला देखील आलेली आहे. सर, पावसाची व्याप्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या भागामध्ये वाढत जाईल आणि तो कसा पसरेल याविषयी जरा सविस्तर माहिती द्या. तर बघा, आज सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये, परभणी, जालन्यामध्ये, त्याचबरोबर थोडासा खानदेशचा नंदुरबार, शहादा, जळगाव भाग, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असा स्थानिक वातावरणाचा पाऊस संध्याकाळपर्यंत दाखल होऊ शकतो. मराठवाड्याची जी काही कंडिशन आहे ह्या 7-8 जिल्ह्यांची ही चांगल्या पद्धतीनं आहे. रोज या भागांमध्ये पुढचे 4 ते 5 दिवस भाग बदलत पद्धतीनं पण थोडी व्याप्ती वाढत हा पाऊस वाढत जाणार आहे. आणि त्याचबरोबर विदर्भाच्या अकोला, अमरावती, चंद्रपूर वगैरे भागामध्ये सगळे भाग तो घेणार नाही एकदम 1 किंवा 2 दिवसामध्ये, पण हळूहळू करत हे भाग घेण्यासाठी वातावरण हे चांगलं पोषक राहिलेलं आहे आणि ते वाढत जाणार आहे. कमी नाही पण वाढत जाईल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक क्षेत्रातली परिस्थिती सुद्धा सुधारणार आहे, पण या भागामध्ये सुधारून उपयोग नाहीये. लगेच 8-9 तारखेपासून वारे सुद्धा इथे वाढणार आहे. पण दिलासा मात्र याला एवढा आहे की ह्या 6 ते 7 तारखेदरम्यान इथली व्याप्ती वाढणार आहे. एक चांगली आणि मोठी व्याप्ती असणारी तारीख म्हणजे 7 जून आहे, कारण की या 6 आणि 7ला म्हणजे उद्या आणि परवा दिवशी छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुक्यामध्ये काही ठिकाणी चांगला दिलासा मिळणार आहे, जसा काल भोकरदन जाफराबाद मधल्या काही भागांना मिळाला आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरचा समावेश सुद्धा यासाठी पोषक आहे. इकडे बघायला गेलं तर बीड, जालना या भागाची ही व्याप्ती चांगलीच ह्या 2 दिवसात वाढणार आहे. त्याच पद्धतीनं नागपूर जिल्ह्याला सुद्धा थोडा दिलासा ह्या 1-2 दिवसात मिळतोय. सर, मान्सूनची व्याप्ती कशा स्वरूपाची आहे, कोणकोणत्या भागामध्ये मान्सून लवकर ॲक्टिव्ह होईल याच्याविषयी जरा सविस्तर बातमी द्या. त्याचबरोबर सोलापूरला आणि कोल्हापूरची व्याप्तीमध्ये मोठी वाढ होणार आहे. यांना चक्क सलग 3 ते 4 दिवस या भागामध्ये वातावरण हे सक्रिय असणार आहे. वारे 8-9 तारखेपासून सक्रिय होणार आहे, कारण की मान्सूनला प्रसार करायला, मान्सूनचा पूर्ण भागामध्ये जोर दाखवायला हा 4 दिवस वाऱ्याचा जोर जो आहे तो 8-9 तारखेपासून वाढणार आहे आणि सलग तो 15 तारखेपर्यंत किंवा 14 तारखेपर्यंतही चालू शकतो. याच दरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पसरू शकतो आणि मान्सून आला की हळूहळू का होईना तो भाग घ्यायला, पण त्याची सर्वक्षम जी पद्धत आहे, पेनवतच पण आपण अख्ख्या तालुक्याला पडण्याची क्षमता जी आहे ती 15-16 पासून स्टार्ट होते. पेरणीचा जो सल्ला होता 15-16 तारखेनंतर स्टार्टअप होईल, कारण की आता ह्याच अवकाळीमध्ये 4 ते 5 दिवस तुम्ही बघाल कसा पाणी पडतोय आणि कसा नाहीये. तो चारही विभागामध्ये, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक भागांमध्ये तो पाऊस पडणार आहे. याच्यातही काही भाग म्हणण्यापेक्षा जवळपास 20 ते 30% भाग, जवळपास 25 ते 20-30% असा भाग आपण धरूयात, त्या पद्धतीनं सुटणार आहे. पण 40 ते 50% भागांना ह्या 4 दिवसामध्ये अनेक ठिकाणी पाणी होण्याचा अंदाज जो दिला आहे तो दिला आहे. यामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा समावेश आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, पेरण्या 15-16 पासून तर 22-23 पर्यंत असा त्या पेरणीचा कालावधी असणार आहे आणि याच्यामध्येच महाराष्ट्रातला मान्सून पूर्ण भाग व्यापून आपल्या पेरण्या सुखरूप पार पाडणार आहे. मित्रांनो, 1 जून हा ठरवत नाही की पुढे चालून हा पाऊस किती टक्के राहणार आहे. हा जुलै महिना आणि जून महिना पावसाच्या बाबतीत कमकुवत असतोच, पण यापेक्षाही महत्त्वाचं रिटर्न मान्सून सुद्धा खूप चांगला आहे. त्यामध्येच आपल्या धरणाचे, तळ्याचे प्रश्न देखील मिटतील.